आपण पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। गुजरातच्या बारडोली जवळ भीषण एसटी बस अपघात। गुजरातमधील बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ 2 जून 2026 रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 2 एसटी बसांचा भीषण अपघात झाला। बातमीदार जिया शेख। अपघातानंतर एका बसला आग लागल्याने मोठी जीवितहानी झाली। प्राथमिक माहितीनुसार धुळ्याकडे जाणारी एसटी बस बारडोली व्यारा महामार्गावर एका ट्रॅक्टर किंवा ट्रॅक्टरला धडकली। धडकेनंतर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस दुभाजक ओलांडून समोर येणाऱ्या दुसऱ्या एसटी बसवर आदळली। धडक इतकी जोरदार होती की एक बस रस्त्याच्या कडेला उलटली आणि त्यानंतर तिला आग लागली। मृत आणि जखमी 7 प्रवाशांचा मृत्यू झाला। सुमारे 38 ते 40 प्रवासी जखमी झाले। अनेक गंभीर जखमींवर बारडोली आणि आसपासच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बचाव कार्य, अपघातानंतर पोलीस, अग्निशमक दल तसेच सुरत आणि तापी जिल्ह्याच्या आपत्कालीन पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। जखमींना बाहेर काढून रुग्णालयात हलवण्यात आले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। पंतप्रधानांची मदत जाहीर। नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख आणि जखमींना आर्थिक मदतीची घोषणा केली आहे। विशेष बाब, काही वृत्तांनुसार एका एसटी चालकाने अपघातापूर्वी एका कुटुंबाला लहान मुले असल्यामुळे दुसऱ्या बसने जाण्याचा सल्ला दिला होता, त्यामुळे ते कुटुंब वाचले। मात्र तो चालक स्वतः या दुर्घटनेत मृत्युमुखी पडला। ही घटना महाराष्ट्र आणि गुजरातमधील प्रवाशांसाठी अत्यंत धक्कादायक ठरली असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू आहे।